एंड ऑफ द डे मला असं वाटतं ना, तुम्ही समाधानी राहा आणि आनंदी राहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा आणि तसे जगा. म्हणजे कुणावर उगीचच फोर्सफुली जसं आपल्या बाबतीत व्हायचं मला माहित नाही तुझ्या बाबतीत झालं, पण एक मुलगी एका सर्टन एजला आली की मग लग्न कर, लग्न कर, लग्न कर. येस, मला येस. हे वाटतं होतं हां, सगळ्यांसोबत. पण मला असं वाटतं की आता ना ते जरा प्रमाण कमी कमी झालंय झालंय. मे बी. कारण आता शिक्षण खूप जास्त झालेलं आहे. म्हणजे आई-बाबाही शिक्षित आहेत आणि मुलंही शिक्षित आहेत आणि एक विचारांची देवाणघेवाण पण खूप आहे. प्रॅक्टिकली लोकं जगतायत आणि प्रॅक्टिकल डिसिजन्स घेतले जातायत. म्हणजे मला विचारशील तर आय विल ऑल्वेज से की छान म्हणजे लग्न करा, मुलं होऊ देत, छान परिवार म्हणून राहा. कारण त्यात जो आनंद आहे ना, तो कशातच नाही असं मला वाटतं. पण असेही कपल्स आहेत आणि त्यांचाही मला असं वाटतं आपण रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. ज्यांना जसं जगायचंय जगा, पण आनंदी जगा, स्ट्रेस फ्री जगा. हे आजच्या खरं तर भांडू नका, छान राहा, खुश राहा. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. है ना? क्या बात आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की सगळ्यांनी सगळ्याच महिलांनी सेल्फ इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यालाच जोडून एक प्रश्न घ्यायचा आहे की पैशांची खरी किंमत ना आपल्याला त्या गोष्टी दिसल्याशिवाय नाही होत. मग तसं तुमच्या आयुष्यात असं काही झालंय का? कारण मला असं कळालंय की मला असं कळालंय की तुमच्याकडे काहीच बँक बॅलन्स नव्हता. आणि तो संघर्ष काळ खूप वेगळ्या लेवलचा होता. कारण एक पत्रकार म्हणून दिसणारी, एक अभिनेत्री म्हणून दिसणारी, एक पॉडकास्टर म्हणून दिसणारी, एक बिझनेस वुमन म्हणून दिसणारी जयंती खूप वेगळी आहे. आणि जेव्हा तिच्याकडे बँक बॅलन्स नव्हता त्यावेळी तिने कसं सांभाळलं ते सगळं आणि कसा होता तो पिरियड तुमच्यासाठी? हो, असा असा एक काळ आला होता माझ्या आयुष्यात, की जेव्हा माझ्याकडे अजिबात बँक बॅलन्स माझं माझं बँक बॅलन्स ॲक्चुअली संपलं होतं. पण ते असं मी उडवलं नव्हतं कुठे. तर त्याची एक स्टोरी आहे. मी एका कंपनीसोबत काम करत होते आणि मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण त्यांना बरेच बिझनेस लॉस झाले. आता ऑफकोर्स बिझनेस मध्ये प्रॉफिट लॉस होतच असतात. तर त्यांना तसे बरेच लॉसेस झाले. आणि माझे संबंध इतके चांगले होते ना, म्हणजे त्या कंपनीला मी माझी कंपनी समजत होती. मी माझं घर समजून काम करत होती. म्हणजे मी थोडीशी इमोशनल असल्यामुळे माझी फॅमिली आहे. मी असं त्या कंपनीला जरी मला त्याच्यात काही माझी मोठी पोझिशन नव्हती किंवा मी त्या कंपनीचा पार्ट नव्हती, पोझिशन होती पण कंपनीचा पार्ट नव्हती. पण स्वभावाचा भाग म्हणूया. मी साधारण 1.5 वर्ष त्या कंपनीसाठी विदाऊट सॅलरी काम केलं. ओ. आणि 1.5 वर्ष मी त्या कंपनीसाठी विदाऊट सॅलरी काम केलं. माझ्या अकाउंटमध्ये चांगली अमाऊंट होती. जी हळू-हळू, हळू-हळू 1.5 वर्षात माझी बऱ्यापैकी अमाऊंट ती नील झाली होती. कारण मला सॅलरी मिळत नव्हती तरी पण मी माझी जी जबाबदारी होती ती म्हणजे मी करतच होती. इथे पैसे जे मला द्यायचे आहेत, बिल्स मला भरायचे आहेत, ते मी माझे भरत होती. तर आणि मी घरी हे कळू दिलं नव्हतं. आता सगळ्यांना कळणार. मी घरी हे कळू दिलं नव्हतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत. कारण मला माहिती आहे की ते सहज माझी मदत करू करू शकले शकते. असते. पण माहित नाही ग, स्वाभिमान किंवा तशीच आहे मी. मी कधीच कुणावर डिपेंड राहिली नाही. 16 म्हणजे वर्षांपासून नोकरी करताय असंही हो, आम्ही ऐकलंय. हो, हो. 16 वर्षांच्या ना? येस. 16 म्हणजे 16 वर्षांची होती जेव्हा ट्युशन स्टार्ट केले होते मी. येस. तर तसं झालं आणि मला कुणालाही कळू द्यायचं नव्हतं की माझ्याकडे पैसे नाही आहे. त्यामुळे मी गपचूप म्हणजे माझं बऱ्यापैकी सोनं मी बनवून ठेवलेलं. सो मी गुपचूप माझे इयरिंग्ज होते. ते इयरिंग्ज मी घेतले आणि मी विकून टाकले ते इयरिंग्ज. आणि साधारण मला काहीतरी 80-90 हजार रुपये मिळाले होते मला त्याचे. बापरे. पण ते 80-90 हजार जे मला मिळाले ना, त्यानंतर माझ्यात ती बिझनेसवाली स्किल डेव्हलप झाली. म्हणजे ठीक आहे ग, गोष्टी घडत असतात. म्हणजे मी खूप पॉझिटिव्हली घेते. पण त्यातनं जे तुम्हाला शिकायला मिळतं ना, जे धडे मिळतात ना, जर ते तुम्ही नाही घेतले ना, मग संपलं. मी तो धडा घेतला. मी त्या दिवशी स्वतःला प्रॉमिस केलं, की आयुष्यात कधी असा दिवस नाही येणार, की ज्या वेळेला माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतील. सो मला वाटतं की तो एक धडा होता जो देवानी मला दिला आणि त्याची गरज होती ग. कारण इतक्या निस्वार्थीपणा तुम्ही कोणासाठी काम करताय आणि तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही आहात. म्हणजे यातही येस. कुठेतरी एक आपली चूक आहे.
असं मला वाटतं. कारण इतकंही कुणासाठी करू नये की तुम्हीच शून्य होऊन जाता. सो मला असं वाटतं की तो एक काळ होता जो मी खूप स्ट्रॉंगली फेस केला आणि आज मला आनंद आहे ग त्या गोष्टीचा. कारण आत्ता मला माहिती आहे हा दिवस माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आता असाच ॲटिट्यूड हवा. येस, आणि असे दिवस येतील की मी माझ्या मित्रमैत्रिणीची मदत करीन आणि त्यांना त्यांचं सोनं कधी विकू देणार नाही. क्या बात पण माझ्या आयुष्यात असा दिवस कधीच येणार नाही हे मी स्वतःला प्रॉमिस केलं.